समर्जित घाटके लवकरच भाजपात, पश्चिम महाराष्ट्रात भाजपची मोर्चे बांधणी सुरू। नयन पद्मसागरनं मुंबईतून निघून जावं, जैन मुनी विरोधात समाजातूनच संताप। शरद पवार आज दिल्ली दौऱ्यावर, सोमवारी पवार राज्यसभा सदस्यत्वाची घेणार शपथ। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपाची एकहाती सत्ता, भाजपाच्या दोघांसह राष्ट्रवादीच्या फुटीरांची सभापतीपदी वर्णी। साताऱ्यात फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला इशारा, सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार असं वक्तव्य। ठाकरेंनी काँग्रेसला वाटेला लावलं, बारामती पोटनिवडणुकीत ठाकरे पवारांच्या पाठीशी, सुनेत्रा पवार यांना उद्धव ठाकरेंनी समर्थन दिल्याची सूत्राची माहिती। समर्थन मागण्यांसाठी सुनेत्रा पवारांचा मातोश्रीवर संपर्क, उद्धव ठाकरेंच्या समर्थनासाठी उपमुख्यमंत्री पवारांचे प्रयत्न। काँग्रेस पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम, बारामती आणि राहुरीसाठी काँग्रेस उमेदवारांची घोषणा लवकरच। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी पवारांचे प्रयत्न, वरिष्ठ नेते काँग्रेसशी चर्चा करतायत, जय पवार यांची माहिती। सुनेत्रा पवारांना सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। काँग्रेसनं बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचं आवाहन। राहुरी पोटनिवडणुकीबाबत वेट अँड वॉचची भूमिका, योग्य वेळी डाव टाकणार, लंकेंचं सूचक वक्तव्य। सफाळे एसटी बस आगारात चालकाची दादागिरी, प्रवाशासोबत बस चालक अश्वजित कांबळेची दादागिरी, प्रवाशानं विचारला जाब, चालकाला आला राग। पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा काही जणांचा प्रयत्न, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूरज चव्हाणांचं वक्तव्य। धनगरांच्या आंदोलनाचा विजय, अंजनगाव खेळोबा गावातील वाद मिटला, शिवराय पुतळ्याचं स्थलांतर। चांदवड तालुक्याला पावसानं झोडपलं, काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजला, पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशकात आणखी एक वासनाकांड, उद्योजकांकडून 100 महिलांचं शोषण झाल्याचा आरोप, संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात। अनेक दिवस रखडलेली मेट्रो अखेर धावणार, 5 स्थानकांची मेट्रो सोमवारपासून होणार सुरू। अटीतटीच्या सामन्यात राजस्थानची सरशी, अवघ्या 6 धावांनी गुजरातवर मिळवला विजय। आयपीएल मध्ये आज डबल हेडर, पहिल्या सामन्यात हैदराबाद लखनौ तर दुसऱ्या सामन्यात बंगळुरू चेन्नई भिडणार। नमस्कार, सुप्रभात, मी अंकिता।